विनोदजी, लोकशाही मराठीवर आपलं स्वागत आहे। खरं तर आजची ही जी सुनावणी होती ती संपलेली आहे आणि पुढील जी सुनावणी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील ही 18 आणि 19 जुलैला होणार आहे। विनोदजी, ते आनंदाची बाब आहे की आज कुठल्या प्रकारची स्थगिती या संदर्भात न्यायालयाने दिलेली नाहीये व 18-19 जुलैला तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस पर्यंत कंप्लीट होईल आणि याचा फायदा होईल। एक पाऊल पुढे जाऊन माझं राज्य सरकारला अशी विनंती आहे, आव्हान आहे की असाच प्रकारचं आरक्षण सुरुवातीच्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं, परंतु ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। सुप्रीम कोर्टात त्याच्यामध्ये क्युरेटी पिटिशन प्रलंबित आहे। आम्ही निश्चित जिंकू, आमचा विजय होईल मुंबई हायकोर्टात, एक शंका नाही। परंतु एक बाजू जी कोणी हारणार आहे ते सुप्रीम कोर्टात जाईल। तेव्हा राज्य सरकारने मुंबई हायकोर्टामध्ये जसा प्रयत्न सुरू आहे याच पार्श्वभूमीवर दिल्ली सुप्रीम कोर्टात देखील प्रयत्न करावा। तर आपण बघितलं महाराष्ट्राचं राजकारण हे सुप्रीम कोर्टाच्या अवतीभोवती फिरत आहे। शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल, अजित पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, हे सर्व सुप्रीम कोर्टातनं आलेले आहे। सरकारला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टामध्ये कसं कसं काय काय बाल मांडावे लागते, तर सुप्रीम कोर्टाकडे देखील सरकारने अशी माझी समाज म्हणून विनंती आहे। निश्चितच जर आपण पाहिलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विनोदजी, मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर कुठलाही स्टे नसणार आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया? निश्चित मी सुरुवातीला सांगितलं की आनंदाची बाब आहे, ऍडमिशन प्रोसेस आहे, धाकधूक होती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये धाकधूक होती, तेव्हा आता कुठली अडचण दिसत नाही, आनंदाची बाब आहे। निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।